वेळ खर्च करू नका. ऑलरेडी 1 वाजून पहिला सामना चालू झाला. 1 वाजता थोडा लेट झालेत, लक्ष असू द्या. यावेळेस पहिल्याच बॉलवरती आलाय दर्जेदार खणखणीत चौकार. बॉल पुन्हा टॉप एज डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण कमालीचं घेतली जाईल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने गोरकामत संघाची टोटल आता जाऊन पोहोचते 5 या अंकावरती. आता स्ट्रायकेनला पाहायला मिळेल करण. चार षटकाची मॅच 40-45 धाबा करावा लागतील, कारण जर विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये 42 केल्या होत्या आणि 46 केल्या कासगाववाडी संघाने. ते रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग, चेंडू चाललाय लेग बायच्या स्वरूपात चौकार. 4 धाबा. लेग बायच्या स्वरूपात हा चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने गोरकामत संघाची टोटल आता 9 या अंकावरती. रोशनचा पुढील बॉल पुन्हा आपण पाहतोय तेज तरार बॉल, जबरदस्त बॉल, डॉट बॉल. नशा घुटना टेक, तमाशा देख, करणच्या बाट मधून आलाय खणखणीत दणदणीत चौकार. चला वेळ खर्च करू नका. ऑलिंडर आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. ज्यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो आपण लगेच पाठवायचा आहे आतमध्ये. समोर उडवलाय फटका, फसला होता मिड ऑन मध्ये, खराब फिल्डिंग, सिंगल धाव. आणि या सिंगलच्या मदतीने गोरकामत संघाची टोटल जाऊन पोहोचते 14 या अंकावरती. तिसरा सामना पाहायला मिळेल आंबेवाडी विपक्ष नावंडे मयूर. दोन्ही टीम उपस्थित झाले असतील तर रिपोर्टिंग करा.
पहिल्या षटकामध्ये 14 आल्यात. आता गोलंदाजी मार्कवर शंकर आपण पाहतोय चिंचवली गोहे संघाकडून. दुसरं षटक स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल करण. वाईड बॉल, पहिला बॉल वाईड. शंकरचा पहिला बॉल वाईड आहे. अतिरिक्त दाबेने घोर कामत संघाची टोटल 15 धाबा धावफलकावरती. पुन्हा रिवर्स अटेंड समोर आलाय कव्हर मध्ये. एकदा बनले, दुसरीसाठी प्रयत्न, खराब फिल्डिंग, त्याचा मोबदला. एका धाब्याचं रूपांतर 2 धाबेमध्ये. 2 धाबा आणि 2च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचते 17 या अंकावरती. पुन्हा गोलंदाजी मार्कवर शंकर. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता करणचा. हा डॉट बॉल, भन्नाट वेग पाहायला मिळतोय शंकरकडे. आलेला हा निर्धाव बॉल, डॉट बॉल. ही स्पर्धा आपण पाहतोय KTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरती. पूर्ण देशभर लाईव्ह दाखवली जाते. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट बॉल होता, सलग दुसरा डॉट. धावफलक आपण पाहतोय 17 धावा बनल्या. स्ट्रायकिंगला करण आहे, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय रमेश. घोरकामत संघ एक चांगला संघ आहे, परंतु सध्याच्या घडीला चांगली सुरुवात दिली. दोन्ही सलामवीर नॉट आउट आहेत. स्ट्रायकिंगला पुन्हा करण. शंकरचा बॉल पुढील अक्रॉस द लाईन न पाय लेगच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय. एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय चौकार. चार बॉल झालेत, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. तसे 5 झालेत, परंतु पहिला बॉल वाईड होता, म्हणजे 4च झालेत. चौकाराच्या मदतीने टोटल 21 या अंकावरती. पुन्हा एकदा शंकर. स्ट्रायकिंगला असेल करण. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी गुडलेन स्पॉटवरून. चेंडू विसावला जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आहे. धावफलकावरती आहेत 21 धाबा. शेवटचा बॉल शंकरचा, षटक क्रमांक 2 मधील. आणि स्ट्रायकिंगला फलंदाज असेल करण. 21 बनल्या. शेवटचा बॉल शिल्लक. पुन्हा बिग हिट केलाय. जसा आला स्लॉट वरती तसा पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. लांबल्याचा षटकार फलंदाज करणच्या बॅट मधून आलाय. शेवटच्या बॉल वरती षटकार. दोन षटकाचा खेळ संपला आणि गोरकामत संघाची टोटल आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती. चिंचवली गोये संघाकडून तिसरं षटक रोहित. यॉर्कर बॉल समोर खोदून काढलाय वाडिश लॉंग ऑफ मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. घेतली जाईल अवघी या बॉल वरती. सिंगल धाव आणि दुसरीसाठी प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का. फलंदाज आपण पाहू शका रमेश बॅक टू डग आउट.
रमेश दाबाद होतोय 28 या अंकावरती. पहिला धक्का बसलाय न्यू फलंदाज आपण पाहतोय गोरकामत संघाकडून. इंडिया 3 नंबरवरती मंगेश. या खेळाडूकडे भरपूर क्षमता आहे, परंतु सध्याच्या घडीला चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु धावबाद झालाय रमेश. नॉन स्ट्राईकला असेल मंगेश. स्ट्राईकिंगला फलंदाज करण. 28 बनल्यात. गोलंदाजी मार्कवर रोहित आला षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. दुसरा बॉल स्ट्राईकिंगला असेल करण. फुलटॉस बॉल रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. सिंगल धाव. पंच बॅटकट आहे का? बॅटकट. सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने टीम गोरकामत संघाची टोटल जाऊन पोहोचते 29 या अंकावरती. आता स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज पाहायला मिळेल. आपण पाहतोय मंगेश 1 डाऊनचा खेळाडू. रोहितचा पुढील बॉल मंगेशसाठी. या वेळेस आपण पाहतोय चांगला बॉल, कमालीचा बॉल टाकला इथे. चेंडू पडल्यानंतर थोडा स्विंग पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल. पुन्हा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता मंगेशचा. चांगला बॉल. अजून एक डॉट बॉल. सलग 2 डॉट बॉल फेकलेत गोलंदाज रोहितने, म्हणजे कमबॅक केलंय टीम. आपण पाहू शकाल चिंचवली गोहे संघासाठी. ऑन स्ट्राईकला असेल 1 डाऊनचा खेळाडू मंगेश. 29 धाबा. यावेळेस चांगला फटका आहे. कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक दूरवर बनला दर्शक. चेंडू जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यासाठी. चारच्या मदतीने आता गोरकामत संघाची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 33 धाबा धाव फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज पाहायला मिळतोय पुन्हा राईट विकेटने. ऑन स्ट्राईकला मंगेश. शेवटचा बॉल 33 बनल्यात. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. नो बॉल. पंचांचा इशारा. फलंदाज स्टेप आउट झालेत. गोलंदाज स्टेप आउट झालेत, म्हणजेच नो बॉल आहे. येणारा बॉल फ्री हिट असेल. चौतीस बनल्यात. येणारा बॉल फ्री हिट असेल. फलंदाज आपण पाहतोय मंगेशसाठी. येणारा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिट वरती मोठा फटका येईल का? यावेळेस चेंज ऑफ पेस. चांगला बॉल. गुडले स्पॉट वरून चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 34 धावा. शेवटचा बॉल डॉट. यावेळेस फटका फसला आहे. जेलची संधी आहे. चेंडू नोमॅन स्टँडमध्ये आदळला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा 2च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचते 36 या अंकावरती. गोलंदाजी मार्कवर चिंचवली गोहे संघाकडून शेवटचं षटक हाताळण्यासाठी मंगेश आलाय. पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्यात आणि 2च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले 36 या अंकावरती. यावेळेस वाईड बॉल आणि अतिरिक्त धाबेने टोटल 35 या अंकावरती. शेवटचं गोड करावं लागेल गोलंदाज मंगेशला. वाईड बॉल.
37 धावा धावफलकावरती पुन्हा आपण पाहू शकाल तिथे फटका आपण पाहतोय कमालीचा चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय करंच्या बॅटमधून हा चौकार चौकाराच्या मदतीने गोरकामत संघाची टोटल जाऊन पोहोचते तब्बल 41 या अंकावरती पुन्हा त्याच दिशेला चांगला स्ट्रोक आहे तिथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळते मिड विकेटमध्ये घेतली जाईल अवघी सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचते आता 42 या अंकावरती शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल आंबेवाडी विपक्ष नावंडे मयूर अशी मॅच असेल यावेळेस कव्हर ड्राईव्हचा फटका फसला झेलची संधी झेल ड्रॉप जीवदान मिळतोय फलंदाज मंगेशला तिसरी साठी प्रयत्न आणि आपण पाहू शकाल कमालीची रनिंग बिटवीन द विकेट 3 धावा आणि 3च्या मदतीने टीम गोरकामत संघाची टोटल जाऊन पोहोचते 45 या अंकावरती सायकेलला असेल करण पुन्हा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न कमालीचा बॉल डॉट बॉल पंचेचाळीस बनल्या शेवटचा बॉल सायकेलला फलंदाज पाहायला मिळतोय करण ज्याने भरपूर चांगल्या धावा बनवल्या त्या मॅच मध्ये शेवटचा अंतिम बॉल यावेळी चांगला फटका आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला एक धाव बनले दुसरी साठी प्रयत्न केला जातोय गुड रनिंग बिटवीन द विकेट शेवटच्या बॉलवर 2 धावा आणि 2च्या मदतीने गोरकामत संघाची टोटल पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 4 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा आणि जिंकण्यासाठी चिंचवली गोये संघाला 48 धावांचं टार्गेट
47 बनवल्यात गोरकामत संघाने आणि टार्गेट ठेवलंय चिंचवली गोहे संघाला 48 धाबांचं. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. 48चं टार्गेट आहे. चोवीस बॉल आणि 48चं टार्गेट. सलामीची जोडी पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला असेल स्ट्राईक एंडला शंकर आहे. नॉन स्ट्राईकला रुपेश. अशी सलामीची जोडी पाहायला मिळते चिंचवली गोहे संघाची. 48चं टार्गेट. गोलंदाजी ट्रॅकवर गोरकामत संघाकडून निलेश आलाय P1चं षटक हाताळण्यासाठी. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आपण पाहू शकाल. त्यानंतर सर्कलमध्ये कवर डीप एक्स्ट्रा कवर पॉईंट आणि एक स्लिप. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग आणि मिड विकेट आणि शॉर्ट मिड ऑन अशी क्षेत्ररक्षणाची रचना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पहिला बॉल निलेशचा पहिला बॉल. सायकलला शंकर. यावेळेस जबरदस्त बॉल नाहीये. वाईड बॉल भरपूर बाहेर टाकलाय. पहिलाच बॉल खराब टाकलाय. वाईड बॉल. सायकलला शंकर. नॉन स्ट्राईकला रुपेश. अशी सलामीची जोडी आपण पाहतोय चिंचवली गोहे संघाची. नावंडे मयूर संघ जर आपण सामना लाईव्ह बघत असेल तर लवकर येण्याचा प्रयत्न करा. आंबेवाडी संघ उपस्थित आहे. समालोचन कक्षाच्या लेफ्ट साईडला ज्या गाड्या आहेत ना, जे पंच डिसिजन कळवतात ना, आपण त्या गाड्यांचा आरचे फिरवा. शाईन गाडी आहे, लक्ष असू द्या. गोलंदाज पुन्हा निलेश. स्ट्रायकेला शंकर. पहिला बॉल आलाय वाईड. दुसरा बॉल हलकीशी कडा. चेंडू चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाचा संघर्ष करणारा चौकार येतोय फलंदाज शंकरच्या बॅटमधून. पहिला बॉल वाईड. त्यानंतर आलेला हा चौकार. नशिबाची साथ सध्या चिंचवली गोहे संघाला पाहायला मिळते. निलेशचा पुढील बॉल शंकरसाठी. पुन्हा सेवाग स्टाईल मध्ये पॉइंटच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय सलग दुसरा चौकार. धापलकावरती 9 धावा. चांगली सुरुवात केली आहे
चिंचवली गोहे संघाने, कारण 2 बॉलमध्ये 9 धावा आल्या. चांगली सुरुवात. 48चं टार्गेट. पुढील बॉल निलेशचा स्ट्राईक केला असेल शंकर. पुन्हा यावेळेस हलकी शिकडा. फलंदाज बाद. मोठी विकेट. ज्या फलंदाजाने जबरदस्त बॉल फेकलाय. पुलर लेनचा बॉल होता. डॉट बॉल. टार्गेट 48चं आहे आणि धावफलकावरती 4 बॉल फेकलेत. 9 धावा बनल्या. 2 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाज पुन्हा निलेश. स्ट्रायकिंगला फलंदाज रोशन. यावेळेस वाईड बॉल. अतिरिक्त धाव. पुढील बॉल निलेशचा स्ट्रायकिंगला रोशन. पुन्हा चांगला बॉल. डॉट बॉल. त्याच स्ट्रायकिंगला आपण पाहतोय 1 डाऊनचा खेळाडू रोशन. नॉनस्ट्राईकला रुपेश. 48चं टार्गेट. शेवटचा बॉल निलेशचा. कमबॅक जरूर केलंय निलेशनं. यावेळेस तेज तर्रार. जबरदस्त बॉल. फुलर लेनचा बॉल होता. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल निर्धाव. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि टीम आपण पाहतोय चिंचवली गोहे संघाची टोटल 10 धावा धावफलकावरती. आता 18 बॉल आणि बनवायच्या त्या 38 धावा. नेक्स्ट सामना पाहायला मिळेल. आंबेवाडी विपक्ष नावंडे मयूर अशी मॅच असेल. नावंडे गावच्या आज 2 टीम पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कर मंगेश. 18 बॉल 38ची गरज आहे. स्ट्रायकिंगला रुपेश. नॉन स्ट्राईकला रोशन. 18 बॉल शिल्लक आहेत. बनवायच्या त्या चिंचवली संघाला 38 धावा. चांगला फटका डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. 1 धाव बनले. दुसरीसाठी कोणताही प्रयत्न नाहीये. सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचते आता 11 अंकावरती. नावंडे मयूर संघ जर आला असेल तर टॉससाठी लगेच या. आणि आंबेवाडी. नावंडे मयूर संघ जर आला असेल तर टॉससाठी लगेच या. आता स्ट्रायकिंगला असेल रोशन, ज्याच्याकडे भरपूर क्षमता आहे. यावेळेस फ्लिक केलाय. फटका बराच काळ हवेत आणि तिथे आपण पाहू शकाल प्रॉपर टायमिंग. जबरदस्त स्ट्रोक रोशनच्या बॅटमधून आला हा खणखणीत षटकार. षटकाराच्या मदतीने आता चिंचवली गोहे संघाची टोटल जाऊन पोहोचते तब्बल 17 अंकावरती. काय जबरदस्त फटका खेळला होता. आपण ॲक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. पुढील बॉल मंगेशचा. पुन्हा पायात टाकला होता. वाईड बॉल. पंच सांगतात हा खराब बॉल आहे. वाईड बॉल आहे. अतिरिक्त दाबेने टोटल आता 18 अंकावरती. पुन्हा चांगला फटका पाहायला मिळतोय. मिडऑन मध्ये चांगली फिल्डिंग घेतली जाईल. सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती टोटल आपण पाहतोय 19 धावा. भरपूर चांगली मॅच पाहायला मिळेल. कमबॅक जरूर केलंय
दोन्ही संघाकडे सध्या 50% सामना आहे. या ओव्हरमध्ये जर चांगले मोठे फटके आले तर कमबॅक करेल टीम चिंचवली संघ. स्ट्रायकेनला आता रुपेश. यावेळेस कव्हर ड्राईव्हचा फटका फसलाय की काय, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक दुर्बल आहे. एक धाव बनले, दुसरी साठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि 2च्या मदतीने चिंचवली गोळे संघाची टोटल आता जाऊन पोहोचते 21-21 या अंकावरती. यावेळेस फटका हवेत आहे, फटका फसलाय. वाढ कॅच, फलंदाज बाद. दुसरा धक्का. रुपेश बाद होतोय. न्यू फलंदाज रणजित धावफलकावरती बनल्यात 21 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मंगेश. चला नेक्स्ट मॅच टॉस संपन्न केला जाईल. आंबेवाडी विपक्ष नावंडे मयूर. 4 षटकाची मॅच असेल. चला वेळ खपत आलेला आहे, टॉस संपन्न करायचा आहे. यावेळेस चेंडू बॉलमध्ये चांगला संपर्क नाही. शेवटचा बॉल आलाय डॉट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बनल्यात 21 धावा. चला नावंडे विपक्ष आंबेवाडी. टॉस संपन्न होईल. टॉससाठी दोन्ही कॅप्टन जॉईंट व्हा आणि सामना चालू होण्याच्या अगोदर एंट्री फी जमा करायची आहे, त्यानंतरच सामना चालू होईल. आंबेवाडी विपक्ष नावंडे मयूरची टीम. 21 बनल्यात. बारा बॉल आता 27 ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर योग्य. चला टॉस संपन्न केला जाईल. मयूरची टीम नावंडे त्यांना फाईट करेल. आंबेवाडी गोलंदाजी मार्कवरती योगेश आलाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. 12 बॉल 27 ची गरज. स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहतोय रोशन. यावेळेस चेंज ऑफ पेस. पहिला बॉल आलाय डॉट. चला टॉस साठी कॅप्टन जॉईंट व्हा. चला टॉस साठी जॉईंट व्हा आणि लगेच एंट्री फी सुद्धा जमा करायची आहे. तिसरी मॅच आंबेवाडी विपक्ष नावंडे मयूर अशी मॅच असेल. पहिला बॉल डॉट आला. योगेशचा स्ट्रायकेनला रोशन. पुन्हा एकदा क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. सलग दुसरा डॉट बॉल. आता 10 बॉल 27 ची गरज. आंबेवाडी कॅप्टन पाठवा. पूर्णच टीम घेऊन या बाउंड्री लाईनच्या बाहेरून, कारण हा सामना संपल्यानंतर लगेच आपली मॅच चालू होईल. 2 बॉल डॉट आलेत. आता 10 बॉल बनवायच्या 27. यावेळेस खराब बॉल आहे, वाईट बॉल. अतिरिक्त धाबेने टोटल आता 22 धाबा. 10 बॉल 26 ची गरज. यावेळेस आपण पाहू शकाल वाईट बॉल, खराब बॉल. नक्कीच बॉल वाईड होता, परंतु मारण्याच्या नादात बॅट स्पर्श झाले एस्टॅनला आणि तिथे हिट विकेट बाद झालेत. फलंदाज रोशन.
आंबेवाडी संघ आपण कॅप्टन पाठवा आणि टॉस झाला की लगेच एंट्री फी सुद्धा जमा करायची आहे तरच सामन्याला सुरुवात होईल. ओके आंबेवाडी आहे. नावंडे मयूर संघ आपण या. चला टॉस संपन्न होतोय. धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये 23 धावा बनल्या टीम आपण पाहू शकाल चिंचवली संघाच्या. दोन्ही टीमला विनंती आहे एंट्री फी अगोदरच जमा करा अन्यथा आतमध्ये तसे गेले तर पेनल्टी दिली जाईल. यावेळेस नवीन फलंदाज सेकंडवरती होता रोहित. आंबेवाडी संघाने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि नावंडे संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग एलबी आउट आहे. डॉट बॉल आलाय धावफलकावरती 23 धावा. पुन्हा आपण पाहू शकाल जबरदस्त गोलंदाजी योगेची. अजून एक डॉट बॉल. आंबेवाडी संघाने टॉस जिंकला. प्रथम बॅटिंग असेल आणि नावंडे संघची प्रथम फिल्डिंग असेल. नावंडे मयूरची टीम पाहायला मिळते. हाय बॉल डॉट आलाय आणि आता बॉल शिल्लक आहेत 2. गोलंदाज पुन्हा लेफ्ट हँड योगेश समोर उडवलाय फटका आपण पाहू शकाल. बराच काळ हवेत डीप मध्ये खराब फिल्डिंग. चेंडू चाललाय मिड विकेटच्या पलीकडे. संघर्षाचा आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने चिंचवली गोळे संघाची टोटल आता जाऊन पोहोचते 27 अंकावरती. आता बॉल शिल्लक आहेत 7 बनवायच्यात 21 धावा. 7 बॉल 21. 7 बॉल 21 धावा बनल्या जातील का. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय रोहित. यावेळेस चांगला फटका आहे. गॅप आहे तिथे क्षेत्ररक्षक आलाय. चांगली फिल्डिंग दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा 2च्या मदतीने टोटल 29 अंकावरती. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायच्यात चिंचवली गोळे संघाला 19 धावा. 6 बॉल 19. चला नेक्स्ट मॅच आयोजक कमिटीची सूचना आली. एंट्री फी जमा करायची आहे तरच मॅच चालू होईल. मैदानाच्या आतमध्ये चालू सामना पाहतोय. चिंचवली विपक्ष घोर कामत. 6 बॉल आणि आता जिंकण्यासाठी तब्बल 19 धावांची गरज. सहा बॉल आणि चिंचवली गोळे संघाला जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. सायकेनला रणजित हा बॅट्समन पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर रितेश गोर कामत संघाकडून शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी. यावेळेस पहिलाच बॉल फटका फसलाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल सोडलाय झेल. 1 धाव बनले. दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग 2 धावा आणि आता 5 बॉल 17ची गरज. 5 बॉल 17. सायकेनला रणजित गोलंदाजी मार्कवर रितेश.
डॉट बॉल आला आता 4 बॉल 17ची गरज. जबरदस्त कमबॅक. या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर चांगली मॅच पाहायला मिळेल. 4 बॉल आणि 17ची गरज. स्ट्राईक एंडला रणजित, गोलंदाजी ट्रॅकवरती रितेश. 4 बॉल 17. यावेळेस भन्नाटवेक डॉट बॉल. आता पूर्णपणे कमबॅक केलंय गोरकामत संघाने. 3 बॉल आता 17ची गरज. 3 बॉल 17. यावेळेस वाईड प्लस आपण पाहू शकाल. घेतली गेले सिंगल म्हणजे या बॉलवरती 2 धाबा. 3 बॉल आता 15ची गरज. हाई बॉल खराब आहे. वाईड बॉल. आता 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 12ची गरज. क्षमा असावी. 14ची गरज असेल. 3 बॉल 14. सामना बनवू शकतोय. 3 बॉल 14. गोलंदाज तयार रितेश. यावेळेस पुन्हा खराब बॉल. वाईड बॉल. तीन बॉल आणि आता जिंकण्यासाठी 13ची गरज. अजून सामना आहे. एखादा षटकार आला ना तर सामना बनू शकतोय. 3 बॉल 13. टॉप एज आणि तिथे फटका फसलाय. काय जबरदस्त आपण पाहतोय फिल्डिंग. फलंदाज बाद. आता 2 बॉल 13ची गरज. दोन बॉल 13ची गरज. आलाय वाईड बॉल. आता 2 बॉल 2 षटकारांची गरज. 2 बॉल 12ची गरज. भरपूर संधी आले टीम चिंचवली संघाला, परंतु त्या संधीचा फायदा उचलावा लागेल कारण भरपूर वाईड फेकले तरी सुद्धा सामना सध्या जिवंत आहे. 2 बॉल 12ची गरज. 2 बॉल 12. गोलंदाज तयार रितेश. यावेळी पुन्हा वाईड बॉल. 2 बॉल 11ची गरज. खराब गोलंदाजी पाहायला मिळते घोरकामत संघाकडून रितेशची. दोन बॉल 11ची गरज. कासगाववाडी टीम नेक्स्ट मॅच साठी आपण 2 पंच राहायचे आहेत एका मॅच साठी, एका इनिंग साठी फक्त. कासगाववाडी बाळू कडाळे असतील, अजून एक पंच द्या. 2 बॉल 11. पुन्हा खरा बॉल. व्हाईट बॉल. दुष्काळात 13वा महिना. 2 बॉल 10ची गरज. काय गोलंदाज भरकटला जातोय. समीकरण सोपं आहे. 6 व्हाईट बॉल टाकले. 2 बॉल 10ची गरज.
नाना आणि बाळू कडाळे आपण कुठे असाल तर पंचासाठी रेडी राहायचं आहे. 2 बॉल 10ची गरज. हाय व्होल्टेज सामना दोन्ही संघाच्या हृदयाचे ठोके चुकवतो या सामन्यात. 2 बॉल 10ची गरज. यावेळेस फटका फसलाय. जेलची संधी. गोलंदाज डाऊन दी बॉल. तिथे पकडला जेल. फलंदाज फेल. आता 1 बॉल 10ची गरज. एक बॉल 10ची गरज. न्यू बॅटर मंगेश. 1 बॉल 10. एखादा चमत्कार करावा लागेल आता मंगेशला. 1 बॉल 10. फटका चांगला आहे शेवटला. डीपमध्ये शतरक्षक आहे. हार्डलक टीम आपण पाहतोय चिंचवली. जिंकलेल्या गोरकामत संघाचं अभिनंदन. नावडे संघाला 2 रनची पॅनल्टी आहे कारण त्यांच्याकडे खेळाडू कमी आहेत. लक्ष असू द्या.